नमस्कार. उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या सर्व बंधू मित्रांनो, भगिनींनो, मी पण नवीनच आहे. स्टेजवर बोलणारा मी पण नवीनच आहे. थोडंफार काय चूक झाली तर जरा समजून घ्या. आता ही म्हाडाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत, 388 बिल्डिंग्स, आपण आता 388 बिल्डिंगचाच विचार करूया असं आता आपण गृहीत धरू आणि असं बोलूया त्याच्याबद्दल. तर 388 बिल्डिंग्स ज्या आहेत तर जनरली 90% तर दक्षिण मुंबईतच आहे, साऊथ मुंबईमध्ये. त्या चाळीपूर्वी कशा झाल्या, चाळी होत्या आणि चाळी तुटल्या पडल्या गेल्या, त्या ठिकाणी म्हाडाने MBRR ह्या पद्धतीच्या सगळ्या इमारती बांधल्या. त्या बांधल्या त्या 140 पासून सुरुवात झाली त्यांची. नंतर आता 180 पर्यंत आम्ही तरी होतो. म्हणजे आमची 2001 साली आमच्या ताबा मिळाला. आम्ही ह्या विषयावरती असा अभ्यास केला 2020 सालापासून की मराठी माणूस, सरांशी माझी भेट त्याच हेतूने झाली की मराठी माणूस आज आहे कुठे आहे, कसा राहतोय, कुठल्या परिस्थितीत राहतोय, याच्यावरती आम्ही आमचे मित्रमंडळी आणि याच्यावरती काम करू लागलो. तेव्हा आम्हाला असं समजलं की ह्या ज्या म्हाडाच्या इमारती आहेत 388 मध्ये जवळजवळ 250 बिल्डिंग अशा प्रकारचे ते सगळे कामगार वस्तीची माणसं होती. पूर्वी तिथे मिल होत्या, काही ठिकाणी असे कामगारच होते सगळे. आणि त्या कामगारांची अशा परिस्थितीमध्ये म्हाडाने तेवढ्यापर्यंत चांगली व्यवस्था केली. 180 मध्ये तरी आणलं सेल्फ कंटेन मध्ये. पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे, म्हणजे हा 5 वर्षामध्ये आम्ही बघितलेला आहे की तीच माणसं इथे आले, तेच दोघे भाव आले, तेच 3 भाव आले ते एका घरामध्ये अजून राहत आहेत. आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने मी हा विषय सांगतो तुम्हाला की एकाची सोय होऊ दे ना, आम्ही दोघे जण बाहेर जातो. असं करतो, एखादा भाव राहिलाय किंवा दोघेही राहिलेत, एखादा भाव बाहेर गेलेला आहे, बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर गेला अक्षरशः. त्या कहाणी काही दिले असतील किंवा नसतील, पण तो मुंबईच्या बाहेर गेला माणूस, मराठी माणूस. आणि तो इतके वर्ष मुंबईत कामगार म्हणून होता आणि हा चळवळीतला माणूस आहे मुंबईतला. अशा जवळजवळ मी 5,000 लोकांच्या भेटी घेतल्या ह्या 5 वर्षामध्ये. काही लोकांची मी बाईट्स पण घेतली की ते मुंबईच्या बाहेर गेलेत पण येऊ शकत नाही, ही त्यांना खंत आहे. चांगल्या पगाराचे आहेत पण तो पगार इथे त्यांना वापरता येणार नाही, कारण इथे त्यांना घर घेण्याची एवढी त्यांची पात्रता राहिलेली नाही. इथपर्यंत आता हा प्रवास आलाय. काही लोक सांगतात अरे आम्ही तिकडे फ्लॅटमध्ये राहतो, पण रात्री अंगावर येऊन ते आतमध्ये रडत असतात. हे मी त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला येतात आणि त्यांना बोललो ना की येशील का परत इथे, तर त्याचे डोळे पाणावतात, कारण ती हिकडची तो जिथे जन्मला आहे तिथली ते एनर्जी त्याच्या अंगामध्ये आहे. त्याला ती सगळी जागा माहिती आहे, माणसं माहिती आहेत, हवा माहिती आहे, सगळी पैशान आहे त्याला. आणि तो मराठी माणूस आणि तो त्या लढ्यामधला आहे पहिल्यापासूनचा. त्यांनी मराठी लढे ऐकले असतील किंवा वाचली ती असतील ना, तर तो लढ्यातलाच माणूस आहे. आणि मग आम्ही असं काम चालू केलं की आता हे नवीन तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला असे म्हणायचे अरे आपण 2 घरं दिली, 2 घरं कशी देऊ शकतो. आता म्हाडाने मिल कामगारांना पण 2 पनवेलला घर दिली, म्हाडाचाच भाव आहे. त्याच्यानंतर बोललं असं एवढं आता 500चा एरियाचा बिल्डिंग जाळेला पण दिला. मराठी माणूस तो पण आहे, तो पण चाळीतलाच, तो पण 10x10 मधलाच. आता 180चे 2 पण काय असतील दिले असतील, 500चा पण एरिया. तर आमचं म्हणणं, आता माझं असं म्हणणं, आणि त्याच्यावरती आम्ही ऍप्लिकेशन बेस एक आम्ही सॉफ्टवेअर तयार केलं की याच्या पुढे समजा जायचं असेल अजून आणि फार काळ टिकायचं असेल, तर आमचा हेतू हाच आहे की आम्ही नुसतं तुम्हाला पुनर्वसन करणार नाही, तर तुमची आयुष्यभराची आम्ही काहीतरी सोय करतोय की ह्या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्ही घर पण विकणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित राहा. मग आम्ही याच्यावरती विचार केला की काय करू शकतो. तर आमचं एक तसं एक बरेच मित्रमंडळी आहेत, काही MBA केलेले आहेत, काही असे शिकलेले आहेत. आम्ही त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण एक ह्यांची सोय तर करायचीच आहे. मग आम्ही त्यांना म्हणालो की आपण 500चा एक देण्यापेक्षा आम्ही एखाद्या घराला, एका बिल्डिंगमध्ये जसं 1 BHK असतो, 2 BHK असतो, तसं आम्हाला एक 500चा जर तुम्ही डिक्लेअरच केलाय, तर ज्याला पाहिजे ना तो एकटा असेल त्याला एकट्याला 500चा एरिया द्या. आणि जर 2 भाव असतील तर त्यांना 250-250 घरं द्या.
कायदेशीर द्या, भले त्याला ए आणि बी नाव द्या दोन घरांना, आणि जर तिसरा भाव असेल तर त्याला वेटिंगवरती ठेवा. म्हणजे त्याला पैसे द्या दोन भावांनी, तो बाजूला जाईल आणि त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही त्याला पण कसं आणू शकतो. आणि ह्या असा जसा प्रोजेक्ट पुढे पुढे बनत गेला तसंच आमच्यात एक प्रावधान पण निर्माण झालं की आपण रिडेव्हलप स्वयंविकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट जर केली तर आपण जी गेलेली आहेत ना माणसं, जी 15 वर्षाच्या आजूबाजूपासून, की त्यांचा आपण ह्याच्यात डेटा काढलेला आहे. आणि तो कसा करायचा, त्या ॲप्लिकेशन बेसमध्ये आपण त्यांची सगळ्यांची नोंदणी करणार आणि सगळं व्यवस्थित. पण ह्याच्यात एक मुद्दा असा आहे की ह्याच्यासाठी ना आपल्याला एक सगळ्यांना संघटित होऊन मान्यवर मोठी ज्या प्रकारे आज महाराष्ट्र दिन संघर्ष करून मुंबई मिळवलेली आहे, या संघर्षामध्ये सगळी मोठी मोठी माणसं होती आणि हा कुठल्या तरी गुजर मारवाडी किंवा कोणाच्या तरी हातात जात होता हा मुंबई आणि मुंबई प्रदेश मूळ उद्देश माझा तोच आज प्रकार होत चाललेला आहे. त्यामुळे जर आमचा हा ऍप्लिकेशन किंवा ही आमची संकल्पना या सर्व मान्यवरांनी ह्या चळवळीचा एक मुद्दा बनवला आणि ह्या विषयावरती जर आपला अभ्यास चालू किंवा आपलं एक काम चालू केलं तर आपण ही गोष्ट घेऊन, हा विषय घेऊन 100 वर्ष आपण ह्या मराठी माणसांना इथे सांभाळू शकतो. ज्या दिवशी मराठी माणसं परत येतील ना त्यावेळेस हे गुजर मारवाडी आणि परप्रांतीय घाबरतील. आजपर्यंत तिथे मराठी शाळा चालू होत्या, सगळीकडे चालू होती, कारण मराठी माणूस होता तिथे. आज तिथे मराठी माणूस राहिला होता. आज ह्या लोकांनी म्हणजे आपल्याच परिस्थितीने त्या लोकांनी 40 रूम विकत घेतले, बिल्डिंग बांधली की ह्यांचे पहिले पैसे. आमच्याकडे पैसा नाही, पण आम्ही आमची तरतूद तर करू शकतो. आपले जे कोण असतील, माहिती आहे मला, आपल्याकडे अशी काय काय शास्त्रज्ञ आहे, संशोधक आहेत, खोल समुद्रात जाऊन माणिक रत्न शोधले आणि त्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं. आमची ही गोष्ट एक राहून गेली असेल ना आपल्याकडून, तर ती आपण ही सुधारूया आणि आपण एक पुढे करूया. आणि ह्याच्यासाठी आमचं एक असं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी एक संघ स्थापन, महासंघ स्थापन करायचं, फेडरेशन. आणि त्या फेडरेशनमध्ये आपण जसं आता बिल्डिंग बांधतो ना तसंच संपूर्ण आपण वसाहत आपण स्वयंविकासाच्या माध्यमातून आपण बांधायची आणि त्या लोकांना आपण ते सर्व पुनर्वसन करायचं 500-250. आणि ज्या खोल्या आपण बांधू त्या खोल्या काही विकायच्या आणि काही खोल्या आपण रेंटवरती द्यायच्या. आता ह्याच्यामध्ये पण असं आहे ना, आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे की समजा त्याला एखाद्या माणसाला 2 रूम पाहिजे असते, 2 रूम मधली एखादी रूम त्याला भाड्याने द्यायची, व्यवस्था करायची त्याला स्वतःची. तर आम्ही आमच्या डोमेनवरती आम्ही बनवून ठेवलेलं आहे तसं की घेणारा पण, विकत घेणारा पण त्याला लॉग इन करेल ना, आपल्याला त्याला समजेल आणि ह्याच्यासाठी मोठी व्यवस्था असेल. ही सगळी व्यवस्था पकडत अजून मला एक उदाहरण म्हणतात त्यांची बोललो आपले चंद्राजवळ की माणसं घेताना कुत्रं घेतात एखादा पाळायला, सुरुवातीला ते चांगली फार लाड करतात, पट्टा काय बांधतात, कपडे काय घालतात, काय नंतर मग पुढे त्याला काय करतात, त्याला खाऊच घालत नाही. म्हणजे त्या खाऊच संपते की काय होते माहिती नाही, पण त्याला काय खाऊ घालत आहे. नंतर मग शेवटी एवढ्या परिस्थितीत लूट लागते. आज आपल्या काही लोकांना बिल्डिंग बांधून दिल्या बिल्डरने, अक्षरशः एवढी बेकार परिस्थिती आली त्यांची, कारण त्यांना कॉर्पोरेट फंड दिला, त्यांनी त्या लोकांचे इंटेरियर काम केले आणि मग आम्ही बिल्डिंग त्या बिल्डिंग एकदम डबगाई लागली. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेलेली आहे ती. तर आता ह्याच्यावर आम्ही काय म्हणालो की ही संस्था ना आपली संपूर्ण मेंटेनन्स आपण बघायचं, संपूर्ण त्यांचा देखभाल सगळ्या जितक्या बिल्डिंग्स. आणि शेवटी पुढे अभ्यास करत गेल्याच्यानंतर सांगितलं की आपण इतर बिल्डिंगी पण आपल्या संस्थेला मिळू शकतात की तुम्ही मेंटेन करा. एक बिल्डिंग मेंटेन करायला आपल्याला खर्च आहे, 100 बिल्डिंग मेंटेन करायला खर्च आहे का? जर तोच आपण बीटीटी 40 आपण जर घेतला असता मेंटेनसाठी तर 1200 लोक आपली मराठी कामाला लागले असते. असा सर्वसमावेशक आपण प्रोजेक्ट केला म्हणून बघायला फार वेळ कमी आहे, तर मी एक 2 मिनिटांमध्ये. तर सगळ्यांना मला आव्हान आहे, मी सरांची माझी भेट झाली नोव्हेंबर-ऑक्टोबर दिवाळीच्या. सरांना मी तेच सांगितलं की आपण करतोय फार चांगलं, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही सगळे येणार. पण मराठी म्हटलं जर अभ्यासाबरोबर मराठी आमचा वास्तव्याचा प्रश्न आहे की जो मराठीच माणूस आहे आणि मराठी माणूस त्या परिस्थितीने तो बाहेर गेलेला आहे आणि त्याला आणण्यासाठी हा आपण एक थोडा छोटासा काही प्रयत्न केलेला आहे. आणि प्रयत्न
असं असतं की कुणीतरी स्वप्न बघावंच लागतं साक्षात येण्यासाठी. माझे असे अनुभव आहेत. मी काय काय असे उपक्रम केलेले आहेत. म्हणजे मला ते म्हणतात की काय काय बोलतात बरं. पण हे स्वप्न जरी असलं तरी आपण ह्याच्यावरती विचार करून 4 दिवसापूर्वीची तुम्हाला एक घटना सांगतो. आमच्या बाजूला दोस्तीवाल्यांनी चिमची नागी साडीचा एक कॉम्प्लेक्स आहे. तिथे काही 9 साडी होत्या आणि त्याला नवी साडी बोलायची. तिथे मी गेल्या वर्षी काहीतरी असं बोललो होतो. आपण असं काम करतोय. जर तुम्हाला असं होत असेल तर असंच होऊ शकतं का? तर त्या जवळजवळ 20 माणसांनी त्या लोकांना थांबवलं की नाही ना आम्हाला अशा पण गोष्टींनी बोलायचं आहे. आम्हाला ते माझ्याकडे ते सगळे कार्यकर्ते आले. अरे तू असं काय बोललास, ते लोक तुझं नाव घेऊन तू सांगतात की हे तुम्ही बरोबर करता. माझा हा प्रोजेक्ट आहे पण तुम्ही आता एकदम पुढे गेलाय. तुमच्या बिल्डिंग खाली कराव्या लागल्या सगळ्या. तर आम्हाला अशीच सोय झाली तर आम्हाला बरं होईल. आम्ही आणि दुसरी गोष्ट काय की ह्या सगळ्यांच्या मागे आहे ना एक षडयंत्र होतं. ज्या प्रकारे मुंबई स्वतंत्र होताना त्यांना हा कामगार लोक आणि ह्या नेत्या लोकांनीच प्रतिकार केला होता. आज ते कामगार लोकच ठेवत नाहीत मुंबईत आणि ह्यांच्या हाताला नेते लोक भेटले उलटे. आज बिल्डिंगमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक आमदार खासदार नेते लोक येतात, बिल्डरला घेऊन हा मी विश्वास घेतो. तू विश्वास काय घेतोस? कालपर्यंत तू सांगत होतास आपण असं करूया तसं करूया. कारण हे बिल्डरचे डायरेक्ट भागीदार होऊ लागलेत आता. तुमचे जे सगळे नेते आहेत ते तथाकथित. कोण कोणाचा विचार करत नाही ह्याचा बिल्डर तो. एकही मराठी बिल्डर नाही, एकही मराठी नाही. सगळे त्या दावणीला बांधलेत आणि ते पद्धतशीर. आमच्या बाजू एक लोअरबर्डला एक बिल्डिंग झाली, तिथे गुजराती मारवाड्यांनी गुजरातवरून पैसा आणून ती बिल्डिंग मध्ये घरं घेतलेली. आपल्याकडे नाही पैसा, पण आपण अशा पद्धतीने आपण आपल्या लोकांची सोय करण्याचा प्रयत्न केला तर आपण मराठी माणसांसाठी काय करू शकतो. विकणारा माणूस मराठीच असेल, घेणारा माणूस पण मराठीच असेल. समजलं का? अशा प्रकारचा एक छोटासा आपण प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून. आणि मी पहिल्यांदाच असा स्टेजवरती बोलतोय. आमचे भंडारे सर सांगत होते की बिंदास जसा बोलतोस तसा बोल. पण मी आता हे तुमचं जेवढे गांभीर्य बघितलं त्यावरून समजलं की माझी काहीतरी तुम्हाला थोडीफार भाषा समजत असेल. फार तोडून मापून बोलणारी माणसं या ट्रेनमध्ये आलेली आहेत. मी तसं काय बोलणारा माणूस नाही आहे. तर जे काय बोललो ते तुम्ही थोडंसं गोड मानून घ्या किंवा माफ करा काय चूक झाली असेल तर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द